नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील 7व्यांदा उपोषणाला बसलेत. यावेळी त्यांच्यासोबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोरख दळवी देखील उपोषणाला बसले आहेत. गोरख दळवी यांनी नगर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा उपोषण केलं आहे. तसेच अनेकदा नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले आहे. याचबरोबर गोरख दळवी यांनी मराठा आरक्षणासाठी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे. तर मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीकरिता अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करत आहेत. दादांचे अनेक उपोषण झाले. त्यांचं शरीर पूर्ण जीर्ण असताना तरीही ते आज परत सरकारला अल्टिमेटम देत आहे. परत त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधू इच्छितात आणि त्यांना सपोर्ट म्हणून आज आम्ही सगळे सामूहिक उपोषणाला अंतर्गत येऊन बसलो. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनाच हा इशारा आहे की त्यांनी मागच्या वेळेस शिंदे साहेबांचं इच्छा असताना सुद्धा त्यांनी ते उपोषण सोडायला लावलं, वाहन रॅली मागे लावायला लावली आणि देतो म्हणून सांगायला लावलं. कटपुतली फक्त शिंदे साहेब होते, पण याचा सूत्रधार फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहे. आणि आज पण देवेंद्र फडणवीस जर या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं तर त्यांना हा निर्वाणीचा इशारा असेल. एक वेळेस पाठीमागे सरकत असतो तोच मराठा आहे, पण ज्यावेळेस आम्ही पाऊल टाकून परत मुंबईकडे येऊ त्यावेळेस मात्र तुमच्या खुर्च्या काय तुम्हाला सुद्धा मुंबईत राहता येणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो.